सरकारने मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला। मात्र यातील 96 परवाने म्हणजे सुमारे 30% परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधितांच्याच झोळीमध्ये पडणार असल्याचं समोर येत आहे। यात सर्वाधिक परवाने हे नेत्यांशी संबंधितांना मिळणार असल्याची माहिती मिळते। तर हे प्रकरण नेमकं काय आपण पाहतोय। भाजप नेते 5 आहेत आणि 5ही नेत्यांना 40 परवाने देण्यात आलेत। राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना 32 तर भाजपच्या प्रसाद हिरे माजी मंत्री बळीराम हिरेंचा मुलगा आहे त्यांना हे परवाने मिळालेले आहेत। सोबतच आर्यमन चारुदत्त पालवे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा मुलगा आहे त्याला देखील परवाने देण्यात आले आहेत। तर भाजपचे डॉक्टर अतुल भोसले कराड दक्षिणचे हे आमदार आहेत त्यांच्याही नातेवाईकांना हे परवाने देण्यात आले। तर भाजपचे महेश देशमुख हे आमदार आहेत आणि सुभाष देशमुखांचे ते पुतणे आहेत त्यांना देखील परवाने मिळालेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे यांना देखील परवाने देण्यात आले। तर राजन पाटील माजी आमदार आहेत अजित पवार गटाचे त्यांच्या नातेवाईकांना देखील हे परवाने मिळाले। तर इकडे राष्ट्रवादीचे सदानंद बापट जय पवारांचे ते नातेवाईक आहेत आणि त्यांना देखील हे परवाने देण्यात आले। तर प्रतीक पाटील राष्ट्रवादीचे नेते आहेत। सोबतच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे मानसिंग नाईक माजी आमदार आहेत त्यांना देखील हा परवाना मिळालाय। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सत्यजित होळकर नेते आहेत सोनिया होळकरांचे ते पती यांच्या त्या पत्नी आहेत। आपण पाहतो महत्त्वाची बातमी मद्य विक्री परवान्यावरून दमानिया यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केला। शासनाच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय नसून स्वतःची तिजोरी भरण्यासाठी खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच गणपतीनंतर कोणाच्या कंपन्या आहेत ते बाहेर आणण्याचा इशारा देखील दमानिया यांनी दिलाय। त्यांनी सगळ्या विदेशी कंपन्यांबरोबर टायअप केले आणि इथे भारतात विदेशी दारू बनवण्याच्या कंपनी सुरू केल्या ज्याच्यात अगदी अजित पवारांचे जे पुत्र आहेत त्यांची सुद्धा कॅपोविटेज नावाची जी कंपनी आहे आणि तेच अजित पवार म्हणजे ज्यांनी आधी साखर कारखाने वाटले ज्यांच्या मुलाच्या कंपन्या आहेत तेच अजित पवार परवाने देण्याच्या समितीचे अध्यक्ष आहेत। हे जे केलं गेलंय हे काही शासनाची तिजोरी भरण्यासाठी नाही स्वतःची तिजोरी भरण्यासाठी या सगळ्यांनी केलेला कट आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।